एव्हरीवन, आज या ठिकाणी मी मेदूवडा बनवणार आहे. चला आपण पाहूया. मेदूवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून मग मी 4 तासासाठी ते भिजवून त्याचं वाटण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर मग ते पीठ 10 मिनिट मी फेटून घेतलेलं आहे. लाईट होईपर्यंत पीठ फेटून घ्यायचं आणि ते चेक करण्यासाठी मी एका वाटीमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते पीठ टाकून दिलेलं आहे. एकदम ते फ्लोट होत आहे वॉटरमध्ये, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे ते पीठ. त्यानंतर त्यामध्ये मी जस्ट नमक यूज केलेलं आहे, कारण तुम्ही कोथिंबीर, आल्याचे तुकडे, जिरे, हिरवी मिरची वगैरे टाकू शकता. मला प्लेनच आवडतं म्हणून मी जस्ट नमकच टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि पळीला एका तेल वगैरे लावून मग ते पीठ त्यावरती मी लावून घेत आहे. होल्स वगैरे पाडलेलं आहे, कारण मला ही पद्धत खूप सोपी वाटते. कारण असं केल्याने काय होतं, हाताला पीठ वगैरे चिटकत नाही आणि होल्स पण व्यवस्थित येतात. आणि मग तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि मीडियम हीटवरती ते मेदूवडे मी फ्राय करून घेत आहे. असं केल्याने काय होतं की ते आतून कच्चं नाही राहणार, पीठ एकदम परफेक्टली फ्राय होतील ते मेदूवडे आणि क्रिस्पी होतात. आणि गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आतून थोडे कच्चं नाही राहिलं आहे. आणि मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही सांबरवर आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.